श्री स्वामी समर्थ. अनुभव रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण दोडक्याची रबरबीत भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत. त्यासाठी इथं गॅसवर कढई तापण्यासाठी ठेवलेली आहे. त्यामध्ये आपल्याला 4 चमचे तेल घालून घ्यायचं आहे. पोहे खायचा जो चमचा असतो त्याने 4 चमचे तेल मी घालून घेतलेलं आहे. तेल आपल्याला छान तापू द्यायचं आहे. तेल तापलं की मगच आपल्याला फोडणी करायची आहे. एकदा का आपली कढई तापली की आपल्याला गॅस बारीक करून घ्यायचा आहे. तेल आपलं तापलेलं आहे. त्यामध्ये मी 1 चमचा मोहरी टाकलेली आहे. मोहरी छान तडतड द्यायची, मगच आपल्याला जिरे टाकायचे आहेत. मोहरी छान आपली तडतडली आहे. आता आपण यात 1 चमचा जिरे टाकणार आहोत. मोहरी तडतडल्याशिवाय जिरे टाकायचे नाहीत. मी 1 चमचा जिरे टाकलेले आहेत. जिरे छान फुललेले आहेत. एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कट करून टाकलेला आहे फोडणीसाठी. एकदम बारीक चिरून घ्यायचा कांदा. कांदाही आपल्याला छान गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. मोठ्या गॅसवर परतायचा नाही, नाहीतर कांदा आपला जळू शकतो. याला मंद गॅसवरच गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा. कांदा आपला छान गुलाबी रंगावर आला की त्यामध्ये आपल्याला 1 चमचा लसणाची पेस्ट टाकायची आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही इथं आलं लसूण सुद्धा वापरू शकता, पण मी इथं नुसता लसूण टाकलेला आहे. 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत. लसूणही आपल्याला छान गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे 1 मिनिट भरासाठी. तुम्ही बघू शकता दोन्ही आपले छान परतलेलं आहे तेलामध्ये. हे छान परतून झालं की आपल्याला यामध्ये चिरून घेतलेला दोडका टाकायचा आहे. तुम्ही बघू शकता छान कलर आलेला आहे आपल्या कांद्याला, लसणाला. आता यामध्ये मी 2 मध्यम आकाराचे दोडके स्वच्छ धुवून त्यावरचं शिरा वगैरे काढून त्याला बारीक कट करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता कशा फोडी ठेवलेल्या आहेत मी. जास्त मोठ्याही नाहीत, जास्त छोट्याही नाहीत. आपण वांग जसं चिरतो तशाच्या फोडी करून घ्यायच्या आहेत. सुक्या भाजीसाठी वांग चिरतो ना त्या पद्धतीने. दोडकाही आपल्याला छान तेलामध्ये परतून घ्यायचा आहे डाग पडेपर्यंत. दोडका छान तेलात परतल्यामुळे भाजीला चव छान येते. यामध्ये तुम्ही जर लगेच मसाले टाकून लगेच पाणी ओतलं तर त्याला एवढी जास्त चव येत नाही. दोडका असा छान तेलामध्ये डाग पडेपर्यंत परतून घ्यायचा. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आधी थोडंसं तेल टाकून कढईमध्ये दोडका भाजून घेतला तरी चालेल, पण मी असा कांदा लसूण टाकल्यावर तेलात परतून घेते. यावर झाकण ठेवून याला 5 मिनिटाची वाफ काढून घ्यायची आहे दोडक्याला. मी अजून यामध्ये कुठलेच मसाले टाकलेले नाहीत, फक्त तेलामध्ये परतून घेतलेला आहे दोडका. एक वाफ काढल्यामुळे दोडका आपला छान मऊ होतो. यामध्ये आपल्याला आता मसाले घालून घ्यायचे आहेत. त्यासाठी इथं 1 चमचा हळद घातलेली आहे मी, 1 चमचा धनेपूड, 1 चमचा जिरेपूड, 1 चमचा गरम मसाला आणि 2 पोहे खायच्या चमच्याने 2 चमचे कांदा लसूण मसाला घातलेला आहे. तुम्ही तुमच्या घरात जो साठवणीचा मसाला असेल तो घातला तरी चालेल. पुन्हा छान परतून घ्यायचं आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करायचं आहे. तुम्हाला कसं लागतं त्याप्रमाणे. मसाले छान परतून घ्यायचे आहेत. दोडक्याला लागले पाहिजेत मसाले. तुम्ही बघू शकता कढईने तेल सुटलं पाहिजे त्याला. लगेच पाणी वतायची घाई करायची नाही. तेलामध्ये छान दोडका परतला की यामध्येच आपल्याला गरम पाणी घालायचं आहे. गार पाणी वापरायचं नाही. गार पाण्याने कटही चांगला येत नाही. मी तर जास्त पातळ भाजी बनवणार नाही. दोडक्याची रबरबीत अशी भाजी बनवणार आहे. त्यासाठी थोडंच पाणी घातलेलं आहे.
तुम्हाला जर रस्सा पातळ भाजी बनवायची असेल तर तुम्ही अजून पाणी वाढवलं तरी चालेल. यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे. तुम्ही मीठही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मीठ टाकल्यानंतर पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे. गरम पाणी वापरल्यामुळे याला लगेच उकळी आलेली आहे. कढई वर दिसत आहे. गॅस मी मंद करून घेतलेला आहे. मंद गॅसवरच आपल्याला दोडक्याची भाजी शिजवून घ्यायची आहे. आता यामध्ये आपल्याला भाजलेलं शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे. 1-2 चमचे मी शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे. ही छान मिळून येते भाजी शेंगदाण्याचं कूट वापरल्यामुळे. वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे. शिजल्यानंतरही आपण थोडीशी टाकणार आहोत. पुन्हा मिक्स करून घ्यायचं आणि यावर झाकण ठेवून 1-10 मिनिटं असं शिजू द्यायची भाजी. तुम्ही बघू शकता 10 मिनिटानंतर मी झाकण काढून घेतलेलं आहे. आपली भाजी शिजलेली आहे. दाट सुद्धा झालेली आहे, दाटसर झालेली आहे. तुम्ही बघू शकता मिळून आलेली आहे आपली भाजी दोडक्याची. तुम्ही बघा मी दाखवते या पद्धतीने. दोडका आपल्याला छान मऊ शिजवून घ्यायचा आहे. 1-10 मिनिटात शिजला जातो दोडका, कारण आपण आधी त्याला वाफ काढून घेतलेली होती. आता मी गॅस बंद करून घेतलेला आहे. आपली दोडक्याची भाजी खाण्यासाठी तयार आहे. मी वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घेते. ही भाजी तुम्ही चपातीबरोबर खाऊ शकता, भाताबरोबर खाऊ शकता, भाकरीबरोबर खाऊ शकता. छानच लागते. आपली दोडक्याची भाजी खाण्यासाठी तयार आहे. मी तर ताट वाढून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता ज्वारीची भाकरी, दोडक्याचं कालवण, कांदा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.